ओके ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट बघा. ओके करू करा. हो सर. नेक्स्ट किर्चॉफ्स लॉ. नेक्स्ट हेडिंग टाका किर्चॉफ्स लॉ. किर्चॉफ लॉ, किर्चॉफ व्होल्टेज लॉ अँड किर्चॉफ करंट लॉ. केसीएल केव्हीएल ऐकलं की नाही? हो सर. हो सर. ओके किर्चॉफ्स लॉ किंवा किर्चॉफ्स करंट लॉ केसीएल. Kirchhoff's current law. Okay, the statement of the Kirchhoff's law. Okay, बघा statement. The algebraic sum of all the current meeting at a junction is equal to 0. The algebraic sum of all the current meeting at a junction is equal to 0. Statement of the Kirchhoff's current law. The algebraic sum of all the current meeting at a junction is equal to 0. That is the summation of I is equal to 0. That is the summation I is equal to 0. The algebraic sum of all the current meeting at a junction म्हणजे पर्टिक्युलर जो काही करंट असणार आहे. फॉर एक्झाम्पल केसीएल ड्रॉ करू एक डायग्राम आपण. Algebraic sum of all the current meeting at a junction. हा एक जंक्शन पॉइंट आहे. ओके जंक्शन पॉइंट. हा I1 करंट असेल. I1 हा I2 हा I3 हा I4 हा I5 हा I6. कळतंय का? I1 I2 I3 I5 I6. The algebraic sum of बघा ह्या algebraic sum of all the current meeting at a junction is equal to 0. Algebraic sum of all the current meeting at a junction is equal to 0. कळतंय का? काय कळतंय का? हो सर. किंवा in simple language incoming current is equal to outgoing current. बघा incoming current is equal to outgoing. Incoming current is equal to outgoing current. Algebraic sum of all the current meeting at a junction is equal to 0. Therefore, that is the summation of I is equal to 0. Summation of I is equal to 0. Is nothing but the incoming current is equal to outgoing current. Incoming current is equal to outgoing current. कळतंय का? मग आता इनकमिंग करंट आउटगोइंग करंट सांगा तुम्हाला याच्यावर. इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोइंग करंट इज इक्वल टू I1. I1 इनकमिंग करंट और आउटगोइंग करंट. इनकमिंग. कशासाठी इनकमिंग? तर हा जो काही जंक्शन पॉइंट आहे या जंक्शन पॉइंटवर म्हणजे इनकमिंग करंट म्हणजे जो काही तुमचा I1 आहे तो इनकमिंग करंट झाला. ओके म्हणजे तो इनकमिंग करंट I1. नेक्स्ट I2 किंवा आपल्याला कंडिशन काय विचारला? इनकमिंग करंट इज इक्वल टू मग सगळे इनकमिंग करंट या I2 इनकमिंग आहे आउटगोइंग आहे? आउटगोइंग. I3 इनकमिंग. इनकमिंग. ओके नेक्स्ट I4 आउटगोइंग. आउटगोइंग. आपण इथे लिहू डायरेक्ट इनकमिंग इज इक्वल टू आउटगोइंग. इनकमिंग I2 आउटगोइंग कॉमा I4. ओके नेक्स्ट I5 आउटगोइंग. 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 ओके I6 आउटगोइंग. I1 plus I3 is equal to I2 plus I4 plus I6. Incoming current is equal to outgoing current.
इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोइंग करंट और समेशन ऑफ I जर म्हटलं आपण समेशन ऑफ I इज इक्वल टू I1 प्लस I2 सॉरी I3 सॉरी I इथं मायनस येणार आहे मायनस I2 बघा आउटगोइंग करंट इज अ निगेटिव्ह साइन ओके इज इक्वल टू इकडे आल्यानंतर काय होईल व्हायचं कन्वर्जन त्याचं कन्वर्जन घ्या इकडे वाटलं असं डायरेक्ट असं लिहिण्याऐवजी असंच लिहिता येईल हां हे इकडे प्लस इज इक्वल टू जे इकडे आल्यानंतर काय होईल I1 प्लस I3 मायनस I2 मायनस I4 मायनस I5 मायनस I6 is equal to 0 तर summation of I is equal to 0 the condition कळते अरे कळते का हो सर वॉइस मध्ये हो सर हो सर हो सर incoming current is a positive and outgoing current is a negative consider करू शकता incoming current is a positive or outgoing current is a negative okay next KVL is our KCL next KVL the statement of KVL Kirchhoff's voltage law कोण सांगेल मला KVL माहिती आहे ना तुम्हाला KVL KCL okay first statement in any closed loop or any closed circuit the algebraic sum of all the voltages for its IR drop is equal to 0 काय कळालं ना काय नाही कळालं लक्ष द्या परत एकदा बघा स्टेटमेंट if any closed circuit the algebraic sum of all the voltages and its IR drop all the voltages and its IR drop is equal to 0 काय आहे ना बघा एक क्लोज्ड सर्किट हाय व्होल्टेज सोर्स आहे हाय रेजिस्टन्स किंवा एकच एक रेजिस्टन्स आणि क्लोज्ड सर्किट रेजिस्टन्स ओके हा व्होल्टेज 10 व्होल्ट हा काय तर सपोज 2 ओम घ्या काय आता बघा the algebraic sum of all the voltages म्हणजे हा व्होल्टेज सोर्स ओके all the voltages and its IR drop I into R ना त्यातनं फ्लो होणारा करंट I आणि हा रेजिस्टन्स R म्हणजे IR हे व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स म्हणतो ना आपण VR is equal to I into R कळतंय का म्हणजे व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस रेजिस्टन्स ना इथे एक व्होल्टेज ड्रॉपच झाला की कळतंय का हो सर वॉइस मध्ये काय कळतंय का हो सर हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे बरं का व्होल्टेज याच्यावरतीच पुढे जाऊन आपल्याला मेश एनालिसिस नोड एनालिसिस करायचंय दी व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस रेजिस्टन्स म्हणजे आता बघा स्टेटमेंट मध्ये मी काय म्हटलं होतं इन एनी क्लोज्ड सर्किट हे क्लोज्ड सर्किट आहे बरोबर इन एनी क्लोज्ड सर्किट द अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द व्होल्टेजेस अल्जेब्रिक सम ऑफ अजून दुसरा एक व्होल्टेज सोर्स असेल समजा अजून एक व्होल्टेज सोर्स आहे 10 व्होल्टचा अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द व्होल्टेजेस एंड इट्स आयआर ड्रॉप आणि त्याच्या बरोबर त्याचे आयआर ड्रॉप इज इक्वल टू 0 म्हणजे ह्या सगळ्यांची ऍडिशन इज इक्वल टू 0 कळतंय का काय कळतंय का हो सर हो सर ठीक आहे आता सगळ्यात इम्पॉर्टंट प्लस मायनस साइन कन्व्हेन्शन आपल्याला बघायचं साइन कन्व्हेन्शन ओके हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे का साइन कन्व्हेन्शन फॉर KVL साइन कन्व्हेन्शन फॉर KVL Kirchhoff voltage law sign convention for KVL त्याच्यामध्ये फर्स्ट बघा मी साइन कन्व्हेन्शन ड्रॉ करतो
सगळे ड्रॉ करून घ्या बरं का, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. आणि करंट डायरेक्शन हे हा जो एरो दिलाय तो करंट डायरेक्शन, हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह, सॉरी ते निगेटिव्ह पॉझिटिव्ह. कळतंय का? हे छोटी लाईन आहे ती निगेटिव्ह आणि मोठी लाईन आहे ती पॉझिटिव्ह. कळतंय? हो सर. हो सर. बघा, if we go from negative terminal to positive terminal, if we go from negative terminal to positive terminal, if we go from negative terminal to positive terminal of a battery source, then sign of EMF source is taken as a positive. कळतंय का? If go हो from negative terminal to positive terminal, negative terminal कशाचं? बॅटरीचं. negative terminal to positive terminal, if we go from negative terminal to positive terminal of a battery source, then sign of EMF voltage source, EMF voltage source चा साइन कुठला असणार आहे बघा. then EMF voltage, sign of EMF voltage source taken as a positive. EMF voltage source, जो काही व्होल्टेज सोर्स आहे त्याचा साइन कुठला असणार आहे? कळतंय का? पॉझिटिव्ह. आणि कळतंय का? हो सर. नेक्स्ट सेकंड, आता ही फर्स्ट कंडिशन झाली. सेकंड सेम आता सेम रिव्हर्स करूया. पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. बघा मी साइन कन्व्हेन्शन चेंज केलं, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह, आणि ही डायरेक्शन सेमच आहे. goes from, या कंडिशनला बघा, if we go from positive terminal to negative terminal of the battery, if we go from positive terminal to negative terminal of a battery source, then the EMF source taken as a EMF source taken as a काय? Positive or negative? निगेटिव्ह. 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 EMF source taken as a negative. ओके, कळतंय का? हो सर. हे झालं व्होल्टेज सोर्स, बरोबर आहे. हे बॅटरी म्हणजे व्होल्टेज सोर्स. आता आयआर ड्रॉप मध्ये काय असेल? आयआर ड्रॉप एक रेजिस्टन्स आहे. आयआर ड्रॉप मध्ये बघा, त्याचं आयआर ड्रॉपचं पण बघूया. इथं आयआर ड्रॉप थर्ड म्हणूया आयआर ड्रॉप साठी, किंवा साइन ऑफ आयआर ड्रॉप म्हणूया का? नेक्स्ट हेडिंगच द्या काय, साइन कन्व्हेन्शन फॉर आयआर ड्रॉप. आयआर ड्रॉप, साइन कन्व्हेन्शन फॉर आयआर. हे नोट करून घेतले का? हो सर. हो सर. आता आयआर ड्रॉपचं साइन कन्व्हेन्शन बघा. फर्स्ट रेजिस्टन्स, असा रेजिस्टन्स आहे ना. करंट या डायरेक्शनने फ्लो होतोय. आहे इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, निगेटिव्ह टर्मिनल. तर बघा, the sign convention for IR drop, the current is going to positive to negative. Current is going to positive to negative. Then IR drop is, the sign of IR drop is minus IR असणार ना, ते R रेजिस्टन्स आहे. म्हणजे त्याचा साइन काय असणार आहे? मायनस IR. कळतंय का? मायनस IR. कळतंय का? हो सर. हो सर. नेक्स्ट आता रिव्हर्स, सेम दुसरी कंडिशन. हा रेजिस्टन्स, त्याच्यानंतर करंटची डायरेक्शन फक्त रिव्हर्स करा, इकडून करंट फ्लो. ओके,
आणि सेमच साइन कन्व्हेन्शन सेम आहे प्लस मायनस आहेच. नेक्स्ट करंट डायरेक्शन चेंज झाली. नेक्स्ट द आयआर ड्रॉप इज काय असणार आहे प्लस और मायनस प्लस प्लस सर. प्लस प्लस आय आर कळलं का. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे बरं का. अजून पण बघा व्यवस्थित करंट डायरेक्शन आणि पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. करंट इज गोइंग ऑन पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह then voltage drop is a negative drop and then the current direction is a negative to positive then IR drop is a positive. Sure that हो सर. okay okay टाका मग next heading mesh analysis mesh analysis mesh analysis mesh analysis mesh analysis or त्याला दुसरं नाव आहे बघा loop analysis mesh analysis or loop analysis mesh analysis or loop analysis. Okay. Stepwise procedure to solve the example for mesh analysis. Heading stepwise procedure to solve the problems for mesh analysis. For the mesh analysis. Stepwise procedure बघा काय stepwise procedure. Mesh loop म्हणजे काय mesh analysis means what. Okay. भाई डायग्राम ड्रॉ करून घ्या सर्किट डायग्राम. E1 E2 positive negative positive the point ला नाव A B C D E F R1 R2 R3 R1 R2 R3 R1 R2 R3 I1 current I2 current
ड्रॉ केली सगळ्यांनी डायग्राम? हो सर. हो सर. हो सर. ओके, तर बघा लक्ष द्या. स्टेप वाइज प्रोसिजर. This is the given circuit diagram. This is the given circuit diagram. In that circuit diagram, there are the two sources, two batteries, E1 and E2. E1 is a voltage source and E2 is a next voltage source. Then resistance R1, R2 and R3. Resistance R1 and R2 and R3. The current flowing through this first loop. Current flowing through the first loop is I1 and current flowing through the second loop is I2. Okay, कळतंय सगळ्यांना डायग्राम? ओके, आता फर्स्ट स्टेप नंबर फर्स्ट स्टेप. Draw the given circuit as it is. Draw the given circuit as it is. Draw the given circuit as it is. कळतंय? कळतंय का फर्स्ट स्टेप? हो सर. हो सर. Draw the given circuit as it is. म्हणजे जसं डायग्राम मध्ये दिलेला आहे प्रॉब्लेम तसा as it is ड्रॉ करून घ्यायचा. Draw the circuit diagram as it is. Second, mark the polarity for EMF voltage source. Mark the polarity of EMF voltage source. EMF voltage source च्या polarity mark करा. Polarity means positive negative. कळतंय का? Positive negative हे बघा, plus minus plus. Okay, mark the polarity of EMF voltage source. जे काही बॅटरी voltage source आहे त्या बॅटरी voltage source. कळतंय का? हो सर. Okay. Next, third step, give the name for each and every node. Give the name of each and every node. Each and every node. प्रत्येक नोड हा नोड आहे काय बघा. हा एक नोड आहे, हा एक नोड आहे, हा एक नोड आहे, हा एक नोड आहे, हा एक नोड. Give the name for each and every node. A, B, C, D, E, F. Okay? कळतंय का? हो सर. Next, fourth step. Step number 4. Assume the direction of current showing in figure. Assume the direction of current shown in figure. म्हणजे फिगर मध्ये कधी कधी डायग्राम मध्ये दिलेलं असतं करंट डायरेक्शन, ते अज्युम करून घ्या किंवा दिले नसेल तर तुम्ही अज्युम करा. कळतंय? किंवा असं रिव्हर्स जरी अज्युम केलं तरी चालतंय. पुढे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करताना करून देणार आहे तुम्हाला सॉल्व्ह. कळतंय का? ऍज इट इज जर दिला असेल करंटची डायरेक्शन लूप 1 साठी आणि लूप 2 साठी तर मार्क करून घ्या ऍज. कळतंय? नसेल तर तुम्ही अज्युम करून घ्या. अज्युम दी डायरेक्शन ऑफ करंट शोइंग इन फिगर. कळतंय? फोर्थ काय? अज्युम दी डायरेक्शन ऑफ करंट. Direction of current. Assume the direction of current. कळतंय? काय कळतंय का? हो सर. हो सर. वॉइस मध्ये आवाज येत नाही. हो सर. Step number 5. Next, fifth number step. Apply KVL to loop 1. Apply KVL. Apply Kirchhoff's voltage law to loop 1.
फर्स्ट हे लूप 1 आहे I1 करंट आणि I2 करंट I1 म्हणजे फर्स्ट लूप सेकंड I2 अप्लाय KVL फॉर लूप 1 आता KVL साठी लूप 1 साठी आपल्याला काय करायचं आहे KVL किर्चॉफ व्होल्टेज लॉ अप्लाय करायचा आहे काय किर्चॉफ व्होल्टेज लॉ काय व्होल्टेज लॉ KVL एनी क्लोज्ड सर्किट the algebraic sum of all the voltages and its IR drop is equal to 0 जे काही व्होल्टेज सोर्स आणि त्याचा IR drop is equal to 0 कळतंय का दॅट इज मग काय आहे बघा बरं फर्स्ट लूप साठी कुठले कुठले नोड्स आहेत बघा A B E F ची कसं जाणार तुम्ही A B B पासून कुठे जाणार E पासून F कळतंय का A B E F कळतंय का आणि परत A कळतंय का हो सर. हो सर. लूप 1 साठी काय A B E F A हा झाला लूप 1 मग आता लूप 1 साठी KVL आपल्याला अप्लाय करायचं काय करणार बघा लूप 1 अप्लाय दी KVL किर्चॉफ व्होल्टेज लॉ काय येणार आहे बघा कुठून स्टार्ट करायचं A B पासून स्टार्ट करायचं इकडून जाईल असं इकडून कसं म्हणले ते कसं फर्स्ट मला फर्स्ट IR ड्रॉप आहे काय फर्स्ट IR ड्रॉप करंट डायरेक्शन कुठे आहे बघा करंट डायरेक्शन इकडून इकडे आहे ना हो सर. मग काय येणार आहे बघा सेम करंट डायरेक्शन असेल इकडे पॉझिटिव्ह होते इकडून पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह करंट जातोय तर IR ड्रॉप काय म्हणलेले आपण साइन कन्व्हेन्शन मध्ये मायनस आहे ना इकडे मायनस बघा मायनस I1 R1 मायनस I1 यातनं फ्लो होणारा करंट I1 आणि हा रेझिस्टन्स R1 कळतंय का काय कळतंय का हो सर. हो सर. हो सर. हो सर. ओके आता परत आणखी इकडे चालूया आपण म्हणजे मायनस कंटिन्यू राहणार मायनस पुढचा हा ड्रॉप बघा R3 इकडे I1 करंट आहे इकडे I2 करंट आहे दोन करंट आहेत बरोबर इथं अवघड आहे थोडं इकडून I1 आहे आणि इकडून I2 आहे म्हणजे दोन्हीची सेम डायरेक्शन आहे का I1 इकडे चाललाय बघा I1 आणि I2 कुठे येतोय बघा तेव्हा इकडून म्हणजे I2 असा चाललाय ना I2 असा चाललाय बघा पण हा वर चाललाय हा खाली यायला लागलाय म्हणजे काय येणार आहे बघा आपण फर्स्ट लूप साठी कन्सिडर करतोय म्हणजे I1 पहिला घ्यायचा I1 इकडून येतोय वरती पण I2 त्याला अपोज करतोय की हो कळतंय का आणि रेझिस्टन्स कुठला आहे R3 आहे ना कळतंय का हो सर. हो सर. हा मायनस आहे असा इन ब्रॅकेट I1 मायनस I2 आणि इनटू रेझिस्टन्स काय R3 कळतंय का माहिती कळलं का परत एकदा सांगतो बरं का बघा हा IR ड्रॉप किती मायनस I1 इंटू R1 ओके नेक्स्ट आता B टू E ला आलो इथं दोन करंट आहेत एक इकडून वरून खाली येतोय I1 आणि I2 त्याला अपोज करतोय बरोबर आहे मग कन्सिडर काय करायचं I1च मोठा आपण कन्सिडर करायचं कारण आपण फर्स्ट लूप साठी कन्सिडर करतोय म्हणजे काय करणार बघा काय कन्सिडर करणार I1 मायनस I2 आणि पहिला हा मायनस आहेच की या डायरेक्शनला चाललोय मायनस I1 मायनस I2 इनटू रेझिस्टन्स किती आहे R3 कळतंय का हो सर. ओके प्लस आता इथपर्यंत आलो इकडे काय आहे का इथं आहे का इथं A टू F मध्ये नाही डायरेक्ट आता F टू A मध्ये बघा काय काय हो निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह चाललंय एक व्होल्टेज सोर्स आहे करंट कुठं चाललाय निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह प्लस की मायनस प्लस. प्लस. प्लस काय असणार आहे प्लस E1 इज इक्वल टू 0 म्हणतोय आपण ऑल दी व्होल्टेज सोर्स
or its IR drop is equal to 0 is equal to 0. दिलं का? अरे कळतंय का? हो सर. हो सर. हो सर. झालं की फर्स्ट केव्हीएल वापरलं फर्स्ट लूप साठी. आता नेक्स्ट स्टेप नंबर 6 फिफ्थ झाली ना. अप्लाय केव्हीएल फॉर लूप 1. स्टेप नंबर 6 अप्लाय केव्हीएल टू लूप. कुठलं लूप? 2. लूप 2 साठी केव्हीएल अप्लाय करा. अप्लाय केव्हीएल फॉर लूप 2. मग आता लूप 2 ची डायरेक्शन सांगा मला. कशी आहे लूप 2? इथून स्टार्ट करा, इथून करा, कुठूनही करा. करंटच्या डायरेक्शनने जाऊ द्या. म्हणजे मायनस आपल्याला साइन लिहिता येते ना. आयआर ड्रॉप करंटच्या डायरेक्शनने चाललं तर जो काय आयआर ड्रॉप आहे तो मायनस येणार आणि हा प्लस येणार. बरोबर आहे. म्हणजे त्याच्यानुसार आपण जाऊया. मग काय येणार बघा. बी पासून सुरुवात करायची इथून पासून. सांगा B2 that is B2 किती? C. C2 D. D2 अरे सांगा की मी सॉल्व करायला बोलले. E2 B. ओके. आता अप्लाय करा केव्हीएल माहितीच आहे का? The algebraic sum of all the voltages and its IR drop is equal to 0. मग बघा B2C मध्ये काय आहे? एक IR ड्रॉप आहे. आता इकडून करंटचे डायरेक्शन या डायरेक्शनला चालू आहे. मायनस की प्लस? प्लस. प्लस. इथं बी सेम तसंच होते. इकडूनच करंट चालला होता तरी मायनस काय दिलं? इथे बी तसंच आहे. करंट इकडे चाललाय त्याच्या डायरेक्शनने चाललाय. मायनस. आता करंट कुठला आहे बघा. I2 इंटू रेजिस्टन्स कुठला आहे? R2. नेक्स्ट आता इथे या. निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह बघा. व्होल्टेज सोर्स आहे. निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह प्लस मायनस. प्लस. मायनस की प्लस? प्लस. प्लस. E2 प्लस E2. ओके. नेक्स्ट D2 ही काय आहे? ब्लँक आहे. नेक्स्ट आता इथं बघा वर. आता लूप सेकंड साठी आपण स्टडी करतो ना. ते आता रफ करतो. लूप सेकंड साठी स्टडी करतोय. बघा I2 करंट कसा आहे बघा. या डायरेक्शनला चाललाय बरोबर आहे. I2 आणि I1 कसा आहे बघा. इकडून येतो. म्हणजे कोण कुणाला अपोज करते? लूप सेकंड साठी बघतोय आपण. I2 मायनस I1 कळतंय का? अरे कळतंय का? हो सर. हो सर. कसं इक्वेशन येईल? प्लस की मायनस? पहिले इकडून चाललोय म्हणजे मायनस येणार. मायनस आणि परत I2 मायनस I1. I2 मायनस I1 इंटू रेजिस्टन्स किती हो? R3 इज इक्वल टू 0. कळतंय का? हो सर. वॉइस मध्ये हो सर. हो सर. ओके. आणि लास्ट स्टेप नंबर 7 कॅल्क्युलेट अननोन करंट युजिंग डिटर्मिनेशन मेथड और इक्वेशन मेथड. टू कॅल्क्युलेट unknown value of current by using कुठली डिटर्मिनेशन मेथड घ्या किंवा इक्वेशन मेथड घ्या. मॅथमॅटिक्स मध्ये डिटर्मिनेशन मेथड और इक्वेशन मेथड त्याच्यानुसार सॉल्व. हे झालं स्टेप वाइज प्रोसिजर फॉर दी टू सॉल्विंग दी प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन दी मेश एनालिसिस. प्रॉब्लेम बेस्ड ऑन दी मेश एनालिसिस. कळतंय का? हो सर. हो सर. बघा परत एकदा मी रिपीट करतो. स्टेप वाइज प्रोसिजर टू सॉल्व द प्रॉब्लेम फॉर मेश एनालिसिस.
problem for mesh. This is the given circuit. First is a E1 is a one voltage source or battery, and E2 is the second battery. Okay. Next, there are the two loops, first loop and second loop. First loop and second loop. The current flowing to the first loop is I1, and current flowing to the second loop is I2. Current flowing to the first loop is I1, and current flowing to the second loop is I2. Then the whole total nodes A, B, C, D, E, F, and A. Total loop A. Then the R resistance R1, R2, and R3. R1, R2, and R3. First step, to draw the given circuit as it is. To draw the given circuit as it is. Second step, to mark the polarity of the EMF and voltage source. To mark the polarity of EMF and voltage source. Mark the polarity positive, negative, negative, positive. Okay, I1, I2. Next. Third, given the name of each and every node. Give the name of each and every node for the circuit. Okay, next. Assume the direction of current. Assume the direction of current. जर given direction दिलेले असेल प्रॉब्लेम मध्ये ते अज्युम करा किंवा तुम्ही स्वतः अज्युम करा I1 I2 त्याच्यानुसार त्याची डायरेक्शन करा क्लॉकवाइज अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन कशी असेल निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह और पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह कशी जर डायरेक्शन चेंज केली तर फक्त या व्हॅल्यू चेंज होणार आहे कळतंय का इथं प्लस येईल त्याची डायरेक्शन जर चेंज केली अपोजिट इथं प्लस येईल इथं प्लस इथं मायनस येईल कळतंय नेक्स्ट फिफ्थ स्टेप apply KVL loop for loop 1 apply KVL for loop 1 साठी KVL अप्लाय करा A B C A B E F A असा लूप झाला त्या लूप साठी KVL अप्लाय करा फर्स्ट minus I1 R1 minus I1 minus I2 R3 plus E1 is equal to 0 हा झाला KVL loop 1 साठी apply KVL for loop 2 loop 2 साठी काय असणार आहे B to C C to D D to E आणि E to B minus I2 R2 plus E2 minus I2 minus I1 into R3 is equal to 0. This is the loop number 2. And last 7 step calculation method. Calculate the unknown values of current or voltage by drawing voltage determinant method or voltage equation method. कळतंय? अरे कळतंय का? हो सर. हो सर. व्यवस्थित? हो सर. मला काही डिफिकल्टी डाऊट असेल तर विचारा ते बिनधास्त विचारा कारण मी एकदम इझी आहे याचे मार्क एक ही मार्क जाता कामा नये तुमचा वन रोल नंबर ओके 2 Present, sir. 3 Present, sir. 4 Present, sir. 5 Present. 6 Present, sir. 7 Present, sir. 8 Present, sir. 9 Present, sir. 10 Present, sir. 11 12 मारी दिव्या ओके 13 Present, sir. 14 Present, sir. 15 Present, sir. 16 Present, sir. 17 Present, sir. 18 Present, sir. 19 Present, sir. 20 Present, sir. 21 Present, sir. 22 Present, sir. 23 Present, sir. 24 Present, sir. 25 26 Present, sir. 27 Present, sir. Present. 28
28 भोसले अभिषेक. Present, sir. 29 Present, sir. 30 Present, sir. 31 31 चौरे 32 Present, sir. 33 Present, sir. 34 Yes, sir. 35 Present, sir. 36 Present, sir. 37 जादव 38 Present, sir. 37 present, sir. okay 38 present, sir. 39 Present, sir. 40 Present, sir. 41 Present, sir. 42 Present, sir. 43 Present, sir. 44 Present, sir. 45 Present. 46 46 47 Present, sir. 48 Present, sir. 49 Present, sir. 50 Present, sir. 51 Present, sir. 52 Yes, sir. 53 Present. 54 Present. 55 Present, sir. 56 Present, sir. 57 Present, sir. 58 58 पावले 59 Present, sir. 60 Present, sir. 61 Present, sir. 62 Present, sir. 63 63 प्रतीक 64 Present, sir. Present. 65 Present, sir. 66 Yes, sir. 67 Yes, sir. 68 Yes, sir. 69 Present, sir. 70 71 72 Present, sir. 73 Present, sir. 74 Present, sir. 75 Present, sir. 76 Present, sir. 77 Present, sir. 78 Present, sir. 9 Present, sir. 80 Present, sir. 81 51 82 Present, sir. ओके कोण राहिले का प्रेझेंटली 79. 11. 79 ओके हा 11. 73, sir. 73. एक 78, sir. 73, sir. 78. ओके हा चला 11. 11 Yes, sir. 11 ओके हा 37, sir. 37 ओके हा Hello, sir. 73. 49, sir. झालं की 73 हो 73 किती वाजले? sir. 49, sir. हा ओके 49 ओके हा चला 49 ओके 44 झालं की झालं Hello, sir. हा सर तुम्ही सेकंड चॅप्टर टेस्ट कधी घेणार? हा टेस्ट उद्या असेल उद्या कन्फर्म उद्या टेस्ट राहील सेकंड चॅप्टर वर हो सर. आणि सर ते थर्ड चॅप्टरच्या नोट्स पण शेअर करा ग्रुपवर. येस 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 ओके